या निवडणुकीतला आणखी एक प्रश्न आहे की सर्वांनाच आश्चर्य देणारी उमेदवारी म्हणजे शिंदे शिवसेनेतून आलेली आहे. अनेक नाव म्हणजे राहुल शेवाळे, शायना एनसी वगैरे अशी सगळी नावं सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी ज्या कार्यकर्त्या आहेत प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या हायकमांडनं त्या गटाच्या जर काही निवड केली असेल तर तो त्याच्यावरती मी मत व्यक्त करणार नाही. पण जर एखाद्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला, दलित शोषित कुटुंबातल्या कार्यकर्त्याला महत्वाचं पद मिळत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा जरी असेल तरी त्याचं स्वागत करण्याची भूमिका ही कायम आम्ही घेतलेली आहे. ठीक आहे, आमचे राजकीय मतभेद आहेत, पण एक सामान्य कार्यकर्त्याला जर एखादं पद मिळत असेल तर त्याचं स्वागत हे खुल्या दिलानं करायला पाहिजे. आता तुम्ही ज्या ज्योती वाघमारेचं नाव घेताय ते आमच्यावर सतत टीका करतात, अपशब्द वापरतात, असं मी ऐकलंय. मला लोकांनी सांगितलं. म्हणजे ठीक आहे, ही त्यांची संस्कृती व त्यांच्या पक्षाचा संस्कार असेल, पण तरी त्या एका सामान्य कुटुंबातल्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातील शोषितांसाठी काम करावं एवढंच मी सांगेन. आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त केली. तिथं फसवणुकीची भावना व्यक्त करतात. ते म्हणतात की मला राज्यपालाचं आश्वासन दिलं होतं आणि आता देखील मला डावललं गेलं, अशा प्रकारची. नाही, ते चुकीचं आहे. तसं नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला राज्यपालापेक्षाही अमेरिकेचं हायकमिशनर, अमेरिकेत आणि फ्रान्समध्ये आम्ही तुम्हाला 2 हायकमिशनरची पदं देऊ, तुम्ही माणसं निवडून आमच्याकडे पाठवा. हायकमिशनर फार मोठं पद, अमेरिका आणि फ्रान्स असं काहीतरी ते आहे. राज्यपाल वगैरे फार लहान पद आहे. फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प चांगला आहे. त्याने उत्तम अर्थसंकल्प सादर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. बरं, महाराष्ट्रामध्ये गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करावा. आणि हा अर्थसंकल्प आपल्या उद्योगपती मित्रांसाठी आहे अशी लोकांची भावना होऊ नये याची काळजी घ्यावी. धन्यवाद.